बातम्या सविस्तर पाहूया। सुरुवातीला बातमी आपल्या देशासंदर्भातली। भारतावरचं एक मोठं संकट टळलंय। अयोध्येतील राम मंदिरावर हल्ला होणार होता, मात्र सुरक्षा यंत्रणांनी आणि पोलिसांनी हा कट उधळून लावलाय। या प्रकरणी एका तरुणाला अटकही करण्यात आली आहे। काय होता नेमका प्लॅन, पाहूया एक रिपोर्ट। उत्तर प्रदेशातील अयोध्येतील राम मंदिरावर मोठा हल्ला होणार होता, मात्र दहशतवादी हल्ल्याचा हा कट पोलिसांनी उधळून लावलाय। गुजरात एटीएस आणि फरीदाबाद स्पेशल टास्क फोर्सनं संयुक्त कारवाई करत दहशतवादी संबंध असल्याच्या संशयाखाली एका तरुणाला अटक केली आहे। अटक करण्यात आलेल्या 19 वर्षीय आरोपीचं नाव अब्दुल रहमान असून हा अयोध्येतील फैजाबादचाच रहिवासी आहे। हा तरुण दहशतवादी हल्ल्याची तयारी करत होता। त्याच्याकडून 2 हँड ग्रेनेड जप्त करण्यात आले। सुरक्षा यंत्रणांनी ते तात्काळ निकामीही केले, तर त्याचे मोबाईल फोन आणि इतर जप्त केलेल्या साहित्याची देखील तपासणी करण्यात आली। त्याच्याकडून अनेक संशयास्पद व्हिडिओ देखील हस्तगत करण्यात आलेत। या देशातील प्रमुख धार्मिक स्थळांची माहिती आढळून आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित आरोपी अब्दुल रहमान हा पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISIच्या संपर्कात होता आणि अयोध्येतील राम मंदिरावर दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत होता। इतकंच नाही तर अब्दुल रहमान अनेक कट्टरतावादी गटांशी जोडला गेलेला होता। त्याचं फैजाबादमध्ये मटणाचं दुकान असल्याचंही तपासातून समोर आलंय। और हमारा बच्चा बेकसूर है साहब, उसको कोई फंसा दिया है। हमारा बच्चा कोई ऐसा काम नहीं करता है, कभी ऐसा कोई काम नहीं किया। कहाँ है इस समय पे हमको नहीं मालूम कहाँ है मेरा बेटा। कहाँ बता कर दिल्ली बता के गया। दरम्यान जेव्हा अधिकाऱ्यांनी त्याला घेरण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यानं पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र सुरक्षा दलांनी त्याला लगेच पकडलंही। संशयित अब्दुल फैजाबादवरून ट्रेन पकडून आधी फरीदाबादमध्ये पोहोचला। इथं त्याला एका हँडलरनं हँड ग्रेनेड दिला। दहशतवादी योजनेनुसार तो ट्रेननं अयोध्या इथं पोहोचून हल्ला करणार होता, पण त्याआधी सुरक्षा एजन्सींना त्याच्याबाबत माहिती मिळाली। त्यानंतर गुजरात एटीएस आणि फरीदाबाद STFनं संयुक्त कारवाई केली आणि त्याला रविवारी ताब्यात घेतलं। आता त्याची केंद्रीय एजन्सींकडून सखोल चौकशी केली जातेय। दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अब्दुल रहमान हा ISIच्या ISKP अर्थात इस्लामिक स्टेट खोरासान प्रांत मॉड्यूलशी संबंधित असू शकतो। ISKP म्हणजे ISIची अफगाणिस्तानमधील खोरासान प्रांत शाखा। यात आशियाई दहशतवाद्यांचा समावेश असतो। 2021 मध्ये तालिबान सत्तेत आल्यानंतर त्यांचं महत्त्व वाढलंय। अफगाणिस्तानातील शिया अल्पसंख्याक त्यांच्या रडारवर आहेत। तसंच ताजिक आणि उझबेक कट्टरपंथीयांची ते भरती करतात। मध्य आशियाई, अफगाण आणि पाकिस्तानमधूनही भरती केली जाते। यासाठी रशिया आणि इराण विरोधी प्रचार केला जातो। अलीकडच्या रशिया आणि अफगाणमधील काही हल्ल्यांची जबाबदारी ISKPनं स्वीकारली आहे। अब्दुल रहमान याची आता अधिक चौकशी सुरू आहे। त्याच्याशिवाय या नेटवर्कमध्ये इतर लोकही सामील असण्याची भीती आहे, त्यामुळे त्यांचाही शोध सुरू करण्यात आलाय। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।